नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। तर हे म्हणजे माझं बोलणं खूप भरभर होतं आहे असं वाटलं तर सॉरी, पण खूप पटपट मी व्हिडिओ बनवायला लागलेले आहे। हा व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं होतं, का तर कुणाची तरी काहीतरी शंका असेल तर ती म्हणजे सॉल्व्ह झाली पाहिजे असं मला वाटतं। आणि जर कुणीतरी मला विश्वासानं विचारलं इतकं तर सांगणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। एका ताईंच्या घरी काल कमेंट आलेली होती, त्यांच्या घरी स्वामी समर्थांचा फोटो आहे आणि त्यांनी आईंचा अनुग्रह घेतला आहे। तर त्या म्हणतात की मी आईंचं पण नामस्मरण करते, स्वामी समर्थांचं पण करते, तर चालेल का, असं चालू शकते का, असं त्यांनी विचारलेलं होतं। तर मी तुम्हाला सांगेन आधी की आईने पण असं सांगितलेलं आहे, इवन दुसऱ्या कुठल्याही गुरूंचं जर तुम्ही अनुग्रह घेतलेला असेल तिथं पण हेच सांगितलं जाईल की अनुग्रह घेतल्यानंतर एका गुरूंचा अनुग्रह घेतल्यावर त्यांच्यावर सगळी जबाबदारी आपली पडलेली असते। आपण इतर गुरूंचं नाही काही हे करू शकत, पण असं नाही आहे की आपण त्यांना कुठल्या गुरूंना नमस्कार करायचा नाही किंवा काही नाही, असं नाही। पण तुम्ही जर अनुग्रहित असाल तर तुमची पूर्ण जबाबदारी आईने उचललेली आहे। स्वामी समर्थांचा फोटो असला तरी काही हरकत नाही, आईंचं नाव घेऊन स्वामी समर्थांना पण नमस्कार करा। स्वामी म्हणजे आई आहेत, आई म्हणजे स्वामी आहेत। कुठल्याही संतांमध्ये आपल्या गुरूंनाच बघायचं आपण, आपले गुरु म्हणजे त्यांनीच असतात, त्यांनी म्हणजेच आपले गुरु। सगळ्या संतांचं सांगणं एकच आहे, आईने पण हेच सांगितलेलं आहे। कुठल्याही गुरूंचं सांगितलं तर कुठलेही गुरु पण हेच सांगतील की सगळे संत एकच सांगतात, फक्त आपण त्यांना निवडलेलं नसतात, त्यांनी आपल्याला निवडलेलं असते। त्यामुळं हे लक्षात ठेवा, आपण गुरु करत नाही, गुरूंनी आपल्याला निवडलेलं असतं, हे मी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे। तर गुरूंनी आपली जबाबदारी स्वीकारलेली असते। जर अनुग्रहित असेन आपण तर त्याच गुरूंनी आपली जबाबदारी स्वीकारलेली असते आणि आपण त्यांच्या नामावर निशंकपणाने विश्वास ठेवून ते नाम घेतलं पाहिजे। स्वामी समर्थांचं नाव घ्यायला हरकत नाही आहे, पण ओम नमः शिवाय आणि त्याच्यानंतर मग स्वामी समर्थांचं नाव असं येणार। कारण म्हणजे ज्या वेळेला आपण अनुग्रह घेतला आहे त्यावेळेला त्या नामावर पूर्ण। बरं, मग मी एक माळ करू का, रोज एक माळ, हे रोज एक माळ, ते हरकत नाही आहे। पण आईने एक सांगितलं आहे बघा की एक व्यक्ती ज्याला पाण्यात बुडत असतोय त्यावेळी तो कधी कृष्णाचं नाव घेतोय, कधी गणपतीचं नाव घेतोय, कधी महादेवाचं नाव घेतोय, असं वेगवेगळ्या देवांची नावं घेतोय, तर त्यावेळेला त्याच्यापर्यंत पोचायला देवाला वेळ लागतोय। का तर वेगवेगळ्या रूप, जरी नावं वेगळी असली तरी सगळे संत, सगळे देव एकच आहेत। तर तुम्ही एकच नाम दृढ धरा आणि जे नाम गुरूंनी सांगितलेलं आहे तेच आपण घेतलं पाहिजे, असं आईंनी पण सांगितलेलं आहे, इतर संतांनी पण सांगितलेलं आहे आणि हे माझ्या पदरचं काही नाही आहे। तर हे मला वाटतंय की, आणि जर असेल फोटो स्वामी समर्थांचा, जर कुणाच्या घरी इतर गुरूंचा असेल, आपण सासरी गेल्यानंतर आपण आधी आईंचं करत होतो, सासरी गेल्यानंतर तिथं वेगळे गुरु असतील तर त्यांनी त्यांचा गुरु सोडावा आपल्यासाठी किंवा आपण तर आपला गुरु त्यांच्यासाठी सोडावा असं नाही आहे, कधीच नाही आहे। आपण त्यांच्याही गुरूंचा तितकाच आदर करायचा, स्वामींचा पण तितकं, स्वामींची पण तेवढीच आई समजूनच त्यांना पण नमस्कार करायचा। जर आईंचं करत असतील तर स्वामींचं करत असतील तर त्यांनी आईंना पण स्वामी समजूनच नमस्कार केला पाहिजे। तर ह्या गोष्टी आहेत, पण जे नाम आहे ते मात्र आपल्या गुरूंनी दिलेलंच घेतलं पाहिजे। तुम्ही फोटो समोर आल्यावर वगैरे ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ असं म्हणून पण नमस्कार करून आईंना तर स्वामींना आईंमध्ये बघितलं तर काही हरकत नाही आहे। पण जर तुम्ही नामस्मरणाची माळ करायचं म्हणत असाल किंवा 1 तासाचं, अर्ध्या तासाचं, 1.5 तासाचं नामस्मरण, तर ते तुम्ही ओम नमः शिवायचंच केलं पाहिजे। किंवा काहीतरी अडचण आली किंवा रोजचं जे नामस्मरण आपण दिवसभर करत असतोय तर ते ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय असं नाही, तर ओम नमः शिवायच केलं पाहिजे। ते स्वामी पण कबूल करणार आणि आईसुद्धा कबूल करणार, का तर आपली जबाबदारी आईंनी घेतलेली आहे आणि आईंनी दिलेला नाममंत्र आपण घेतलाच पाहिजे। अनुग्रहित असेल तर मग
विषयच गोल आहे. तुम्ही आपल्या आईंशिवाय दुसरं का तर आयुष्यात गुरु हे एकदाच होतात. गुरु 17 वेळा बदलायचे नसतात आणि ते बदलून चालत नाहीत. तर आय होप मला वाटते तुम्हाला समजलं असेल. तर मी फार गडबडीत सांगितलेलं आहे. जे पण सांगितलेलं आहे ह्याच्यावरनं मला वाटते की तुम्हाला सांगितलं असेल तर समजलं असेल की काय करायचं आहे. तर निःशंकपणानं आपल्या आईंवर विश्वास ठेवा आणि म्हणजे स्वामी समर्थांच्या फोटोंमध्ये आईंना बघा आणि ओम नमः शिवायचा जाप करा. श्री स्वामी समर्थ असं जरी म्हटलं तरी चालेल, पण जपमाळ किंवा नामस्मरण करताना ओम नमः शिवायचं झालं पाहिजे, का तर आईंनी आपल्याला तो मंत्र दिला आहे. तर आय होप व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.